विलास आहेत. चला स्पीड अप मॅच लगेच सुरू करायची आहे. विलासला पहिल्या चेंडूवरती यश मिळाले. विलासला पहिल्या चेंडूवरती यश मिळाले. आता विक्रम आलेत बॅटिंग करण्यासाठी. चिकनगार विक्रम भोईर, सिंगलने खात उघडले विक्रमने. मार्कोसाठी हा चेंडू आपण पाहतोय. स्ट्रॉंग अपील आणि मार्को शून्यावरती बाद होत आहेत. विलासच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. यश प्राप्त करत असताना या मॅच मध्ये 3-11. सुगनाथ म्हात्रे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. मॅन फ्रॉम कोपरगाव. सुगनाथ उर्फ लारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कुर्ल्याच्या स्पर्धेत 2 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्याने पटकावले होते. लारा येतात बॅटिंग करण्यासाठी. विलासने 2 विकेट घेतल्यात. गोलंदाजीचा तोफखाना आहे 3-11. राजू पाटील यांचा संघ 3-11 आपण पाहतोय. नवघर भाईंदरला बिलॉंग करणारे राजू पाटील हे नाव भरपूर चर्चेत आहे. इथे फटका चांगला आहे. लहान मुलांना विनंती, चेंडू अडू नका प्लीज. 1 धाव मिळाली. दोन धावा झाल्या. कॅमेरामॅन सूरज जीटीसीचे आमचे कॅमेरामॅन. जीटीसी या वाहिनीला सुद्धा आज 8 वर्ष पूर्ण झाली. 15 ऑगस्टला या वाहिनीची स्थापना झाली होती. 2 धावा खर्च केल्यात. 2 आता खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघताय. विक्रम हा चांगला चेंडू होता. हीच तर खासियत आहे विलास या गोलंदाजाची. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. 2 विकेट आणि महत्वाचे विकेट घेतलेत दोन्ही. विलास आता फास्ट चेंडू होता. ऑप्शनच्या बाहेर आहे. पंचाने वाईट घोषित केलाय. 1 रन्स मिळेल. धावसंख्या 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या 4. ग्रामीण 4 संघांमध्ये नवापाडा 40+ संघ फायनल मध्ये 4 वाजता इथे उपस्थित राहायचे. नवापाडा 40+. हा चांगला चेंडू आहे. चांगली गोलंदाजी केली. 50+ जरी संघ खेळत असतील मात्र काय गोलंदाजी केली विलासने. 4 धावा 2 विकेट. जबरदस्त गोलंदाजी. राजू पाटील येतात गोलंदाजी करण्यासाठी. मुंबई 50+ असोसिएशनचे अध्यक्ष. भोल्या भल्या फलंदाजांना नाचवण्याचं काम राजू पाटील यांनी केलंय. आल्या थोडस बघा विक्रम यांच्याशी हात मिळवणी त्यांनी मैदानात केली. आणि हे खेळाडू बऱ्याच वेळा एकमेकांच्या विरोधात खेळत असतात, एकमेकांच्या समोर खेळत असतात. त्यामुळे खेळाडू सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्या षटकात फक्त 4 धावा आल्यात. बघा जे सुगनाथ म्हात्रे मॅन फ्रॉम कोपरगाव डोंबिवली वेस्ट. चांगली गोलंदाजी. राजू पाटीलकडे व्हेरिएशन आहे. कधी ऑफ ब्रेक करतात, कधी लेग ब्रेक करतात, कधी चेंडू सरळ फेकतात. त्यामुळे फलंदाजाला थोड्याशा अडचणी येतात त्यांच्या विरोधात खेळणं. ही एक अग्नी परीक्षा आहे. राजू पाटील फुलटॉस मात्र फायदा घेऊ शकले नाहीयेत. 1 धाव डिक्लेअर आहे. आज संपूर्ण दिवसभरात आपण पाहिलं गौरव आणि सुनील यांची खूप चांगली भूमिका राहिली आहे. आणि पंच कोणाला नेमावं ज्याने क्रिकेट खेळलाय, ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे. आणि दोन्ही गौरव आणि सुनीलला तुम्ही पाहिलं तर दोन्ही चांगले क्रिकेटर आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून महिलांसाठी एक अप्रतिम स्पर्धा येत्या 2 ऑक्टोबरला याच क्रीडांगणामध्ये पाहायला मिळणार आहे.
फटका सुंदर आहे, चेंडू उंच गेलाय आणि बघायचंय आता इशारा काय येतो या मॅच मधला पहिला षटकार सुगनाथ म्हात्रेच्या बॅट मधून. हार्दिक स्वागत. साऊथ इंडियनचे सर आहेत, सरांचं स्वागत. षटकार लागल्यानंतर राजू पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात, मात्र एक धाव डिक्लेअर आहे. एक धाव डिक्लेअर आहे. योग्य डिसिजन आहे. मी सुनील सरांचं कौतुक करेल. आम्ही लाईव्ह वर चेक केलं, एक धाव डिक्लेअर आहे. नाही, एसटीएसचं काम असतं अपील करणं. बारा धावा झाल्यात. 12 धावा झाल्या. सुगनाथच्या बॅट मधून एक षटकार आलाय. नवाबवाडा 40+ संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. टुटुगो 12 धावा झाल्यात. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा आयोजित ही स्पर्धा दरवर्षी पावसाळी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्टला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 पूर्ण झाले. बघायचं आता तिसरी पूर्ण होईल का. नकार दिलाय. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 14. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुगनाथ म्हात्रेच्या बॅट मधून एक षटकार आलाय. राजू पाटील गोलंदाजी मार्कवर. हा व्हाईट बॉल आहे. राजू पाटील हातावरती नियंत्रण नव्हतं. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 15. धावा आल्यात राजू पाटील यांच्या षटकात. पहिल्या षटकात अवघ्या 4 रन होत्या. 11 रन्स आले आतापर्यंत. फुलटॉस आणि त्याला पाठवून दिलंय 2 धावांसाठी. धावसंख्या 17. 2 षटकांचा खेळ संपलाय. राजू पाटील थोडेसे मागणे ठरले त्या मॅच मध्ये. 13 धावा त्यांनी खर्च केल्यात. पहिल्या षटकात फक्त 4 होत्या. सुगनाथ म्हात्रे हे नाव भरपूर चर्चेत आहे. अंडरम क्रिकेट सुद्धा भरपूर ते खेळलेले आहेत. कोपर ग्रामीण संघाने सुद्धा ते 40+ खेळतात. चला फिल्डिंग लगेच लावायचे. श्री 11. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. विलास आलेत गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या स्पेल मध्ये. कारण राजू यांच्या षटकात धावा 14 आल्या. त्यामुळे 13 धावा आल्या. त्यामुळे थोडस दुसऱ्या स्पेल मध्ये विलास यावं लागेल. विलासने पहिला चेंडू वाईट टाकला त्यामुळे धावा झाल्या 18. आता धावा येत आहेत आरसीसी ला. फटका चांगला आहे विक्रमच्या बॅट मधून. बघायचं धावा किती मिळत आहेत. चेंडू मैदानाच्या आतमध्येच आहे त्यामुळे 2 रन्स मिळतील. धावा झाल्यात 20. इथून 40-45 झाल्या तर आरसीसी संघाकडे सुद्धा गोलंदाजी चांगली आहे. इथे चेंडू उंच गेलाय.
राजू पाटील आहेत, झाली चूक राजू पाटील यांच्याकडनं. धावा 2 मिळाल्यात. धावसंख्या 22. 22 धावा झाल्यात. विलास इथेही फटका चांगला आहे. विक्रमच्या बॅट मधून आलाय षटकार, सिक्सर. धावा आल्या आहेत. विक्रम भोईर यांच्या बॅट मधून अजून एक षटकार आला तर राजा जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. बॅक टू बॅक 2 षटकांसाठी राजा जाधव यांच्याकडनं पारितोषिक आहे. विक्रम साठी सुवर्ण संधी. 28 धावा झाल्या आहेत. तिसरं षटक सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. आता धावा येत आहेत आरसीसी डोंबिवली टीम साठी. विक्रम सुद्धा भरपूर मुरलेला खेळाडू आहे. भरपूर क्रिकेट तो खेळलेला आहे. अंडरम क्रिकेट मध्ये आपण पाहिलं चॅलेंज कल्याण हा संघ भरपूर चर्चेत राहिला आणि त्या टीमचे कॅप्टन पुरस्कर्ते विक्रम भोईर कित्येक वर्ष राहिलेले आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही अंडरम क्रिकेट खेळता ओव्हर मध्ये त्याचा भरपूर फायदा होतो. नजर तेज असते. विकेट शाबूत ठेवायचे. एका चांगल्या पार्टनरशिपच्या दिशेने वाटचाल केली. 2 ग्रामीण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सुगनाथ मॅन फ्रॉम कोपर आणि विक्रम मॅन फ्रॉम चिकनगर. एक नेस्को धावसंख्या आपण पाहिली तर 29. आरसीसी डोंबिवली. इथेही फटका सुंदर आहे. पंचांचा इशारा काय ते पाहण्याचा गरजेचं आहे. पंच चेक करतायत. थांबा, डिसिजन येईल आमच्यापर्यंत. कोणी बोलू नका. खेळाडूने सांगायची गरज नाहीये. पंच योग्य डिसिजन देतील. धावा 29 आहेत. त्यानंतर ऍड होतील 2 की 4 की 6 बघायचे काय. बघा, पंचांचा डिसिजन योग्य डिसिजन असेल. लक्षात घ्या, फायनल डिसिजन असेल. धावा अजूनही आमच्यापर्यंत डिसिजन आलेला नाहीये. 29 वर धावा आहेत. तिसरं षटक मार्गदर्शन आणि या डिसिजन नंतर समजेल की धावा किती आहेत. गौरव थोडस चेक करतायत एक्झॅक्टली चेंडू कुठे पडलाय. चला, उमेश जाधव जरा लक्ष द्या. उमेश जाधव मॅच रेफरी. आरसीसीचा कोणी खेळाडू जायचं नाहीये. बघायचं 29 मध्ये किती ऍड होतील. आता दोन धावा. डीजे पंडित साऊंड सर्व्हिस देवीचा पाडा. लग्न सराई मध्ये सुद्धा त्यांना भरपूर मागणी असते. 2 धावा आहेत. 31 धावा झाल्यात.
पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. 31 धावा झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज विलास. विलास गोलंदाजी मार्कवर. षटक संपलेलं आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 31. प्रथम बॅटिंग करत असताना आरसीसी डोंबिवली राजा जाधव यांनी प्रस्तुत केलेला संघ आणि त्याला फाईट करतो तो राजू पाटील यांचा संघ श्री 11. तीन षटकात 31 धावा झाल्यात. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तीन षटकात 31 धावा झाल्यात. सुग्रात आणि विक्रम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मध्ये एक सुगनाथ त्यांचे सुपुत्र संकेत म्हात्रे सुद्धा एकाच संघामध्ये खेळलेले आहेत. सुगनाथ म्हात्रे, संकेत म्हात्रे. सुगनाथ पाटील आणि संकेत पाटील एकाच संघामध्ये आम्ही पाहिलेले. लारा या नावाने त्यांना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. अंडर क्रिकेटमध्ये सुद्धा. 31 धावा आहेत. घाई करू नका. 2 धावा डिक्लेअर आहेत. खेळाडूंना विनंती असेल थोडीशी काळजी करा. 50+ चे सामने आपण पाहतोय. तेहतीस धावा झाल्यात. धावा येत आहेत श्री 11 डोंबिवलीला. आताच कुर्ला येथे स्पर्धा आली, तिथे बाजी मारली होती. सुगराजने 2 मॅन ऑफ द मॅच घेतले होते. फटका सुंदर आहे. धावा ही 6 मिळतील. ही चर्चा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होती. षटकाराच्या सहाय्याने आरसीसी डोंबिवलीची धावसंख्या झाली ती 39. चेंडू हवाय. 39 धावा झाल्यात. विक्रमच्या बॅट मधून षटकार आलाय. चिकनगरचा ब्रँड दाखवणारा षटकार तुम्ही पाहतायत. धर्मेंद्रच्या विरोधात ज्या धर्मेंद्रने मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, त्याच धर्मेंद्रला टार्गेट केलंय विक्रमने. वाईट +1 म्हणजे आता दबाव आहे श्री 11 या टीम वरती. धावा झाल्यात 41. 41 धावा झाल्यात. वाईट +1. या धावा बनवायला इतक्या सोप्या नाहीयेत. ज्यावेळी चेस करायला संघ श्री 11 मैदानात उतरेल कारण 4थं षटक मार्क असते. इथून आता श्री 11 डोंबिवली संघ 50+ जाऊ शकतो. क्या बात आहे. पुष्कर काटे आता बघा इन ऍक्शन मध्ये. नवापाडा 40+ संघामध्ये. पुष्कर काटे 50+ सुद्धा खेळतात. मला वाटतं 50+ ओपन साठी आलेत वाटतं पुष्कर. धर्मेंद्रच्या आता हातावरती नियंत्रण नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1च रन्स मिळेल. बेचाळीस. ऋषिकेश देसाई यांचे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांची एक स्पर्धा तुम्ही पाहिली वडिलांच्या नावाने. ती स्पर्धा सुद्धा चर्चेत राहिली. इथेही फटका चांगला आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्येच आहे. 2 धावा मिळतील.
44. 44 धावा झाल्या. चौथं षटक मार्गस्थ आहे. आणि आता कुठे असं वाटतंय राजा जाधव याची दोन्ही बोट. इथे फुल टॉस. 2 धावा मिळतील विक्रमच्या खात्यामध्ये. 46. 1 टू गो. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. 5 ओव्हरची मॅच. आरसीसी डोंबिवली विरुद्ध श्री 11 नवगर भाईंदर. वन टू गो. टू टू गो. शिल्लक आहेत. थोडीशी चुकीची दुरुस्ती. बॅकफुटला गेले. जागा बनवली. प्रेक्षकांना विनंती बघा चेंडू पकडू नका प्लीज. नाही प्रेक्षक मला वाटतं पहिल्यांदाच आलेत मॅच बघायला. इतके वर्ष 4थे वर्ष आम्ही बघतोय प्रेक्षक जेव्हा जेव्हा आलेत चेंडू पकडत नाही. 2 धावा आहेत. अठ्ठेचाळीस. विलास आहे त्यामुळे चूक होणार नाहीये. अखेर एक मॅरेथॉन इनिंग इथे विक्रम भोईरची समाप्त झाली. टाळ्या झाल्या पाहिजे विक्रम भोईरसाठी. जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये. 26 धावा केल्या. जोरदार टाळ्या होत्या. 50+ खेळाडू आहेत मात्र जबरदस्त कामगिरी करतायत. जोगेश्वरीवर बघा दीपक बागळे सुद्धा आले. त्यांचे डोंबिवली नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. दरवर्षी जोगेश्वरीवर दीपक बागळे येतात खेळण्यासाठी. घरी जाऊन इथे येतात. अठ्ठेचाळीस. दुरी 11 जोगेश्वरी या संघामध्ये ते खेळतात. त्यांचे हार्दिक स्वागत. संदेश नारकर काहीतरी मैदानात चर्चा करण्यात गेलेत कारण स्कोर तर चांगला आहे. 48 4 ओव्हर मध्ये आणि 50 चे खेळाडू आहेत मात्र सरासरी 12.00 ची आजच्या दिवसातील हाय स्कोर आहे. सर्वाधिक धावा आहे. या अगोदर 46 जुने डोंबिवलीने केले होते. अमित पाटीलने 28 केले होते त्यातल्या आणि अमित मॅन ऑफ द मॅच होते. गणेश आलेत. शेवटचं षटक घेऊन आलेत गोलंदाज गणेश. गणेशचा स्लोअर 1 चेंडू होता. गती कमी केली होती गणेशने. 1 रन्स मिळेल. 49 49. नितीन आले स्ट्राईक एंडला. नितीन आले. पहिल्या मॅच मध्ये नितीनला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. 2 षटकं टाकली होती. काय गोलंदाजी केली होती नितीनने. अपील थोडस उशिरा चेंडू लावलाय. ज्या प्रकारे आपण आता भारत श्रीलंका वन डे सामना ज्यावेळी पाहिला ज्यावेळी ऋषभ पंतने हे चित्र केलं होतं. थोडस उशिरा चेंडू लावला त्यामुळे बॅट्समन नॉट आउट होते. नितीन स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाज गणेश. ग्रामीण 40+ क्रिकेट असोसिएशनचे माजी खजिनदार बाळा बोराडे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. आणि विकेट सॅक्रिफाईस केली नितीनची कारण स्ट्राईक सुगनाथला हवी. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केले ते 49 49 धावा झालेत. आता कमबॅक केलंय श्री 11 ने. मध्ये इतकं सोपं नाहीये 50 पेक्षा जास्त धावा चेस करणं बागशाईच्या क्रीडांगणामध्ये. संपूर्ण बाकडे बॅलन्स तुम्ही पाहता प्रल्हाद म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून अनेक सेवा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत बागशाळा क्रीडांगणामध्ये. नेहमीच क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान राहिले प्रल्हादजी म्हात्रे साहेबांचं. अमोल आलेत बॅटिंग करण्यासाठी.
इथे फलंदाज अमोल एकही चेंडू न खेळता बाद झालेत. 40+, 50+. अमोल सातत्याने खेळतात. अनेक अर्धशतक त्यांच्या नावावरती आहेत. अनेक मालिकावीरचे पुरस्कार त्याने पटकावलेले आहेत. मात्र आता सुखनाथ चांगली बॅटिंग करतायत. त्यामुळे अमोलने हेच विचार केला की माझी विकेट गेली हरकत नाहीये. गणेशने एकच धाव दिली आतापर्यंत 4 चेंडूत. हा चांगला चेंडू होता. एकोणपन्नास धावा आल्या नाहीयेत आरसीसी डोंबिवलीला या षटकामध्ये. 49 आणि फलंदाज बाद. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. शेवटच्या षटकात जबरदस्त गोलंदाजी. विक्रम आहेत. महेंद्र म्हात्रे आहेत. गोलंदाजी युनिट चांगली आहे. राजा जाधव बघा सराव करतायत. 6 चेंडू 6 धावांचं संरक्षण जेव्हापासून केलं ना राजा जाधवने तेव्हापासून मात्र हा खेळाडू चर्चेत राहिलाय. फयाजला 6 धावा करून दिल्या नाही ना मुंबऱ्याच्या. तेव्हापासून राजा जाधव भरपूर चर्चेत आहेत. किरण घाग सुद्धा त्यांचे ऑटोग्राफ घेण्यासाठी आलेत बघा. राजा जाधव नाव नाही, एक ब्रँड आहे उमेश जाधव. नाम तो सुनाव का. चला बॅट्समन पाठवा. चला महेंद्र सोनार जरा लक्ष द्या. चला श्री 11 बॅट्समन पाठवा. टीम हँडल तुम्ही बघताय. थोडीस चर्चा केली आहे. आरसीसी डोंबिवली राजा जाधव यांनी पुरस्कृत केलेला संघ लकी पॅकर्स.
मोहन आणि अजय ही जोडी 50चा पाठलाग करायचा आहे. 10.00 च्या सरासरीने 50 धावा चेस करायच्या आहेत. या मॅच मध्ये पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज नितीन. मोहन स्ट्राइक एंडला आहेत. मोहन आणि अजय ही जोडी चला विक्रम. दहा 10.00 सरासरी धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत श्री 11 या संघाला. त्यासाठी मोहन आणि अजय ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. पहिलं षटक घेऊन नितीन, ज्याला पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. पॉइंट आहे अमोलला. इष्टेक्ष भूमिकेत तुम्ही पाहताय लॉंगॉनला विक्रम मोहिलेत, लॉंगॉपला राजा जाधव आहे. डीप कव्हर मध्ये आपण पाहिलं तर उमेश. चला सामन्याला सुरुवात. मोहन स्ट्राइक एंडला. 50चं टार्गेट या मॅच मध्ये. पहिलं षटक 4 धावांचं विलासने टाकल्यानंतरही धावा 49 झालेत. पहिला चेंडू मी मगाशीच उल्लेख केला. पहिल्या मॅच मध्ये याच गोलंदाज नितीनला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय, ज्याने 2 षटकं टाकत असताना जबरदस्त गोलंदाजी केली होती. आणि ते मोहनला पहिल्या चेंडूवरती शांतच ठेवलंय. फटका चांगला आहे. बघायचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय का. 2 धावा डिक्लेअर आहेत आणि 2 धावांनी खातं उघडलं जाते. मोहनचं आणि खातं उघडलं जाते श्री 11 या संघाचं. 50चा पाठलाग करत असताना नवापाडा पुढील प्रसंग ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचलाय. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. 50चं टार्गेट आहे. 10.00 च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. पाच षटकांच्या मॅचेस सर्वच तुम्हाला आज पाहायला मिळालेत. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धा, स्वातंत्र्य दिनानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली आहे. टेनिस बॉलची स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात तुम्ही पाहता. लविंग गोल्ड कप त्याही स्पर्धेची चर्चा असते. चला घाई करायची थोडीशी. गोलंदाज नितीन. एक धाव डिक्लेअर आहे. नितीन चांगली गोलंदाजी करतायत. कदाचित या मॅच मध्ये त्यांची 2 षटकं असू शकतात. विक्रम आणि सुगनाथ पाटील काय बॅटिंग केली, त्यामुळे 49 धावा झालेत. तेवढं चांगलं इन्स्ट्रक्शन तुम्हाला पाहायला मिळतं. अमोल बागुलेश त्यांच्या मागे मास्टर माइंडचं काम करतायत. आणि अचूक टप्प्यावरती लाईन इन लेंथ काय बघा ना नितीन या गोलंदाजी. 50+ चे खेळाडू आहेत, मात्र गोलंदाजी बघू शकता तुम्ही जबरदस्त करतायत. चेंडू उशिरा येतोय, बॅट अगोदर फिरते, मात्र हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अखेर 1 रन अजून मिळाले ती श्री 11च्या खात्यामध्ये. एका बाजूला श्री 11 मुंबई, दुसऱ्या बाजूला RCC डोंबिवली. मुंबई आणि डोंबिवली मध्ये अशी मॅच सुरू आहे. मात्र अजून एक व्हाईट बॉलचा इशारा येईल. 4 धावा झाल्यात. 50चा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. अनिल माने सुद्धा आहेत बघा डीप स्क्वेअर लेगला. चांगलं इन्स्ट्रक्शन. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज नितीनने. इथे फटका चांगला आहे. धावा 2 मिळतील. 6 धावा खर्च केल्यात.
पहिल्या षटकात अजूनही 44 करायचे आहेत श्री 11 ला. 24 बॉल आणि 44 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. सात धावा झाल्यात, 2 वाईट होते. राजा जाधव बघा मास्टर माइंड आहेत, फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस करतायत. अनिल माने आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 24 बॉल 43 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. गोलंदाज अनिल आणि आता स्ट्राईक एंडला अजय. नाव जय मात्र बघायचं अजय धावा बनवतील का या मॅच मध्ये. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. विक्रम भोईर यांचा अंदाज बघा किती चांगला आहे. एकच रन्स मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही नाहीये. धावसंख्या 8. 42 धावांची अजूनही गरज आहे. 23 बॉल 42. मोठे हिट मारावे लागतील अजय आणि मोहनला. अनिल राऊत सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. अनिल माने हा वाईट बॉल आहे. वन बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली आहे. राजा जाधव काय करतायत. 4 आर्म स्ट्रॉंग जरी असतील मात्र फिल्डिंग खराब आहे. राजा जाधव 11. राजा जाधव यांनी सलग 3 झेल पकडले तर बाळा बोराडे यांच्याकडनं 500. 3 बॉलवरती 3 झेल पकडावे लागतील. अकुटप्याचा बॉल मैदानाच्या आतमध्येच आहे. रन्स एकच मिळेल. 12 धावा झाल्यात. 50चा पाठलाग करायचा आहे. 12 धावा धापाल कधी लागल्या. स्ट्राईक एंडला अजय. अजयची बॅट थोडीशी शांत आहे. हा चांगला चेंडू होता. तितकं चांगलं इन्स्ट्रक्शन अमोलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. बारावरती धावसंख्या थांबली. अनिल माने सुद्धा चांगली गोलंदाजी करतात आता. दोन धावा डिक्लेअर आहेत. धावसंख्या 14. 50चा पाठलाग करायचा आहे. चौदा धावा झाल्यात. हा चांगला चेंडू होता. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 14. चेंडू शिल्लक आहेत. 18 धावा करायच्या. 36. 18 चेंडू 36 धावांची गरज. अठरा चेंडू 36 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. नवापाडा 40+ संघ ऑलरेडी या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलाय. त्यामुळे कमीत कमी ट्रॉफी आणि कॅश प्राइज मिळणार आहे. प्रथम क्रमांक 15,000, द्वितीय क्रमांक 10,000, तब्बल 25,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि फक्त 8 संघ या स्पर्धेत खेळत आहेत. म्हणजे खेळाडूंसाठी सुद्धा एक पर्वणी आहे. अठरा चेंडू 36 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर येत आहेत विक्रम, ज्याने बॅटिंग करताना 26 धावा बनवल्या आहेत. फायनल मॅच साठी आपण पाहिलं तर बालाजी गॅलरी श्रीकांत विरमोळे यांच्याकडे एक वेगळी मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी आहे. फायनल मॅचला ती देऊ आपण. सेमी फायनल नंबर 2. 18 चेंडू 36 आने वाली 18 गेंदे 36 रनों की चुनौती. इथे फटका सुंदर आहे. धावा 2 आहेत. 2 धावा आहेत.
17-34 इक्वेशन आता या मॅच मध्ये. चला मॅच सुरू करायची. 17 चेंडू 34. हा व्हाईट बॉल आहे. 17 चेंडू आणि 33 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. पहिल्याच बॉलवरती 2, त्यानंतर वाईड, म्हणजे एका बॉलमध्ये 3 रन्स आलेत. 17 बॉल 33 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. इथे चेंडू हवेत आहे. सुखनाथ पाटील आले झेल खाली, चूक होणार नाहीये. मॅन फ्रॉम कोपरगाव आणि एक चांगला झेल टिपलाय सुखनाथ उर्फ लाराने. फलंदाज मोहन बॅक टू द पॅव्हेलियन. सोळा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 33 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. पहिला चेंडू विक्रम चा फेस करत असताना नवीन फलंदाज डॉट बॉल आलाय. 15 बॉल 33 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. आने वाली 15 गेंदे 33 रनों की जरूरत. 15 चेंडू 33 धावा. विक्रम हाई डॉट बॉल आहे. नाही, व्हेरिएशन भरपूर आहे या गोलंदाजाकडे. SSCC डोंबिवली या संघासाठी सुद्धा ते खेळले. निवृत्ती व मातृस्मृती चषक बाळा बोराडे यांच्या संघामध्ये 2 मॅचेस जिंकल्या होत्या. पण विक्रमने तिथे गोलंदाजी केली नव्हती. तिथे मंगेशचा वापर झाला आणि तो महागडा ठरला. अकूट टप्प्याचा बॉल आणि जाईल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. सहा धावा मिळालेत. इथे अपील स्ट्रॉंग. फलंदाज बाद. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत आपण पाहतोय सर्व ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. स्वर्गीय रवींद्र राऊत यांच्या स्मरणार्थ सर्वेश राऊत यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व ट्रॉफीज उपलब्ध आहेत. त्यांचा सर्वेश राऊत यांचे ते आगमन झाले. त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. विकास म्हात्रे साहेबांचे आगमन झाले, जे नेहमी बक्षिसांचा वर्षाव करतात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 रन्स करायचे आहेत. श्रीकांत बिरमोळे यांचे आगमन झाले. त्यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅचसाठी एक सुंदर ट्रॉफी आहे फायनल मॅचसाठी. त्यांच्या शॉपमध्ये ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. बालाजी गॅलरी. 12 चेंडू 27 गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. नितीन किरण आलेत बॅटिंग करण्यासाठी. 12 चेंडू 27 कंपल्सरी चेसिंग. एक षटकार लागल्यानंतर विक्रमने लगेचच रिप्लाय दिला पुढच्या चेंडूवरती. बारा 27 हे इक्वेशन या मॅच मध्ये. RCC डोंबिवलीची 50+ मध्ये तर चर्चा आहे. पहिला चेंडू हलक्या हाताने केलाय. सॉफ्ट टेनचा वापर केलाय. 2 धावा इथेही मिळतील. 11 बॉल आता 25 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. नितीन आले दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. अजय सलामीला आलेत, मात्र थोडेसे शांत आहेत. बॉलची मागणी करण्यात आलेली आहे. अकरा चेंडू 25 धावांची गरज. अकरा चेंडू 25 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच ऑन.
हा चांगला चेंडू होता, उत्तर नाही अजयकडे. काय गोलंदाजी केली आतापर्यंत नितीनने या स्पर्धेमध्ये, पहिल्या मॅच मध्ये आणि ह्याही मॅच मध्ये. आतापर्यंत 10 चेंडू 25 करायचे अजूनही. येणारे 10 चेंडू 25 धावा. येत्या रविवारी रुपेश मात्रे यांची सुद्धा एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल, रेल्वे ग्राउंड, जिथे 12 संघ खेळतील. 4 संघ आपण पाहिले तर डोंबिवली असोसिएशनचे 4 संघ, 2 गाव 1 आणि 4 40+ ओपन असे 12 संघ या स्पर्धेत खेळतील. मात्र हा चेंडू उंच गेलाय. धावा 2च मिळतील. 2च धावा आहेत, 2 पेक्षा जास्त काही नाहीये. नऊ चेंडू 23. येणारे 9 चेंडू 23 धावांची गरज. चेंडू दिलाय बघा. नऊ चेंडू 23. कंपल्सरी चेसिंग. नऊ चेंडू 23 धावांची गरज. नऊ चेंडू 23 धावा या मॅच मध्ये आता करायच्या आहेत. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. सर्वेश राऊत यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आम्हाला या स्पर्धेकडे पुरस्कृत करण्यात आलेले, त्यांचे मनपूर्वक आभार. मॉर्निंग क्रिकेट क्लब बाक्साच्या वतीने विकास पात्रे साहेबांचे आगमन झाले. नऊ चेंडू 23. एक षटक अमोल. गोलंदाज नितीन काहीतरी चर्चा केली. कदाचित येणारे 3 चेंडू हे महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. ही चर्चा कदाचित केली असावी, जेणेकरून शेवटच्या षटकात जास्त धावा राहणं गरजेचं आहे. हा वेगवान चेंडू होता नितीनचा, मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 9 चेंडू 22 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. एक रन्स मिळाले. 8 चेंडू आणि 21 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. नितीनची 2 षटकं भरपूर महत्वाची ठरत आहेत या स्पर्धेमध्ये आरसीसी डोंबिवलीसाठी. 8-21. सिंगल डबलने मॅच जिंकता येणार नाहीये. हाही चेंडू चांगला आहे. डॉट बॉलची इथेच समाप्ती होईल. 7 चेंडू 21. 7 चेंडू 21 धावांची गरज. कदाचित शेवटच्या षटकात राजा जाधव पाहायला मिळतील का? नाही, मला वाटतं महेंद्र मात्रे आहेत. इथे चेंडू उंच गेलाय. बघायचे धावा किती मिळत आहेत. 2 धावा आहेत. त्यामुळे मॅच आता शेवटच्या षटकात आहे. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. 19. बघा, नवापाडा संघाची सर्वच खेळाडूंची इच्छा आहे की राजा जाधव यावे गोलंदाजीला. सुरू करायचे. 6 चेंडू 19. नवापाडा 40+ कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. 6 चेंडू मध्ये 19 करायचे आहेत. महेंद्र मात्रे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. अनवर सर आपल्यापासून रजा घेत आहेत. एक लेजंड क्रिकेटर. 6 चेंडू 19. महेंद्र मात्रे शेवटच्या षटकामध्ये. अजय जे सलामीला आलेत ते अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत.
लॉंग ऑफला विक्रम भोईर मॅन फ्रॉम चिकनगर 6-19. पहिलाच बॉल उंच गेलाय. आता धावा किती मिळतात हे पाहणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा आलाय. षटकार. आता चेंडू शिल्लक आहेत 5, धावा करायचे 13. सांगतायत अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. मैदान थांबलो तर धावा बनतील. आता 5 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. 5 चेंडू 13. आई चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत डीप मध्ये. झेलची शक्यता आहे. दोन धावा इथे पूर्ण झाल्यात. एक्झॅक्ट काय घडलं मैदानात? झाडा लागला असेल तर फलंदाज बाद नाहीये. चार चेंडू 11 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. मॅच संपली नाहीये. मॅच ऑन. अजय सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू मध्ये 11 करायचे आहेत. आता टेन्शनचं वातावरण आहे आरसीसी डोंबिवली मध्ये. 19चं संरक्षण करायचं होतं. पहिल्या 2 बॉल वरती 8 आलेत. आता 4 मध्ये 11 करायचे आहेत. इथेही फटका सुंदर आहे. धावा किती मिळतील? 2 धावा. 2 धावा मिळालेत. 3 चेंडू आणि आता 9 धावांची गरज. मॅच ऑन. तीन चेंडू 9 धावांची गरज. आता दबाव आहे गोलंदाज महेंद्र म्हात्रेवरती. 3 मध्ये 10 दिल्यात. 3 मध्ये 9चं संरक्षण करायचंय. फिल्डिंग लगेच लावा आरसीसी डोंबिवली. आता राजा जाधव यांचे दोन्ही हात डोक्यावरती गेलेत. तीन चेंडू मध्ये 10 आलेत. 3 चेंडू मध्ये 9 करायच्यात अजयला. जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिलेत आणि ते उभे होते ते खाली बसलेत. 3 चेंडू 9 धावा. आता दबाव आहे गोलंदाजावरती. महेंद्र म्हात्रे सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. कधी तो कमबॅक करू शकतो. तरी बॅट्समन वरती दबाव येईल. 3 बॉल 9 रन्स. अजय सलामीला आलेत. सुरुवातीला अजय थोडासा शांत होता, मात्र आता त्यांनी आपली ताकद सिद्ध केली. 3 चेंडू 9 धावांची गरज. महेंद्र सोनाल आपण थोडस थांबायचे डीप मध्ये, जेणेकरून योग्य डिसिजन आपल्याला देता येईल. वेळ वाया जाणार नाहीये. 3 चेंडू 9 धावांची गरज. फटका चांगला आहे. धावा किती मिळतील? षटकार. 2 चेंडू आणि आता 3 धावांची गरज. 16 धावा आतापर्यंत आले 4 चेंडू मध्ये. सहा मध्ये अजित मात्र 19 करायच्या होत्या. 4 मध्ये 16 आल्यात. 2 मध्ये 3 करायच्या आहेत. 1 बॉल डॉट आला तरी मजा येईल या मॅच मध्ये. 2 चेंडू 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 3-11 विरुद्ध आरसीसी डोंबिवली. 49 धावा आरसीसी डोंबिवलीने केल्या होत्या. त्या अपुऱ्या ठरतील का या मॅच मध्ये? 50चं टार्गेट होतं. अजय आतापर्यंत 24 वरती बॅटिंग करतो. अजयची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे अजय साठी. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. 6 मध्ये 19 करायच्या होत्या. इथेही चेंडू उंच गेलाय. बराच वेळ हवेत आहे. 2 धावा आता पूर्ण झाल्यात. बघा ते 3री धाव इथे पूर्ण होते का?
आणि फलंदाज रनआउट. एक बॉल आणि एका धावेची गरज. कहाणी में ट्विस्ट. कंपल्सरी चेसिंग. फलंदाज पायचीत बाद नाहीये. एक बॉल आणि एक धावेची गरज आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील, लक्षात घ्या. उमेश जाधव फलंदाज रनआउट आहेत. एक बॉल एक कंपल्सरी चेसिंग. 18 धावा महेंद्र म्हात्रे यांनी आतापर्यंत दिलेत 5 बॉल मध्ये. आता एका बॉल मध्ये एका रनची गरज आहे. नाही आता आरसीसी साठी फायदा काय अजित म्हात्रे, तर जो चांगला बॅटिंग करत होता तो नॉन सेकंडला गेला. गरज होती का तिसऱ्या रनची? तर एक बॉल एक कंपल्सरी चेसिंग आहे. फलंदाज पायचीत बाद नसेल, लक्षात घ्या, त्यामुळे अपील करू नका. हरेश बॅटिंग करण्यासाठी आलेत. हरेश एक बॉल एक रन कंपल्सरी चेसिंग. 5 बॉल मध्ये 18 आलेत. 19 धावांची गरज होती 6 चेंडू मध्ये. काव्या स्पोर्टचे ऑनर सतीश म्हात्रे आले, त्यांना एक चांगली मॅच बघायला मिळाली आहे. अशा मॅचेस प्रेक्षकांना हव्या असतात. सामना कोणीही जिंको, प्रेक्षकांना काय हवं असतं तर चांगलं क्रिकेट. मात्र अजय 9 सेकंडला 26 वरती. एक बॉल एक रन कंपल्सरी चेसिंग. उमेश जाधव थोडस मंकड विकेट आहे का? एक चेंडू आणि एका धावेची गरज. एका बाजूला श्री 11 मुंबई, दुसऱ्या बाजूला आरसीसी डोंबिवली. दोन्ही टीम साठी टाळ्या होत्या. शेवटचा बॉल आणि 1 रनची गरज आहे. जबरदस्त मॅच मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा आयोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. 5 चेंडू मध्ये महेंद्र म्हात्रेने 18 धावा दिल्या आहेत. आता फक्त त्यांना 18 दिल्यात ते विचार न करता हा एक बॉल डॉट कसा येईल पाहणं गरजेचं आहे. एक चेंडू एका धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. कोणत्याही प्रकारचं विकेट टॉसला इथे पाहिलं जात नाहीये. महेंद्र आणि इथे फलंदाज रनआउट. आणि आरसीसी डोंबिवलीने ही मॅच जिंकली आहे. एका रनने मॅच जिंकलेली आहे. विकास म्हात्रे साहेब आलेले आहेत, त्यामुळे एटीएम आता खुला होईल. शेवटचा बॉल मला वाटतं महेंद्र म्हात्रे यांनी ओरपीच टाकला होता. बॅट्समन थोडेसे दुहेरी भूमिकेत होते. प्लेस